वानाडोंगरी शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वारसा राजकारणावर केलेला थेट भाष्य असलेला व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे। नुकत्याच नगर परिषद निवडणुका आटोपल्या असताना या व्हिडिओने शहरात पुन्हा एकदा चर्चांना चांगलाच वेग चढवला आहे। गडकरींच्या भाषणात वारसा राजकारणावर थेट प्रहार व्हिडिओमध्ये गडकरी म्हणताना दिसतात। आमदारांच्या पोटातून जन्म घेतलेला तो मुलगा आमदार, खासदारांच्या पोटातून जन्म घेतलेला तो मुलगा खासदार, मंत्रीच्या पोटातून जन्मला तर तो मुलगा मंत्री। हे काय लोकशाही आहे? ही सगळी प्रॉपर्टी आहे का? इतकेच नव्हे तर कार्यकर्त्यांकडून अशा अपेक्षा ऐकून ते म्हणतात, तुम्हाला सत्ता मिळाली तर तुमच्या मुलालाच मिळाली पाहिजे, नाहीतर घंटा घ्या आणि वाजवा। आता मूल भिडली आहे। कोणाचा मुलगा मुलगी महत्त्वाची नाही, जनतेने विचार करून निवडलं पाहिजे। त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये वारसा राजकारणाविरोधातील नाराजगी अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते। नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीतही वारसा राजकारणाचीच पुनरावृत्ती। वानाडोंगरीत नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये माजी पदाधिकाऱ्यांनी स्वतःची राजकीय परंपरा पुढे नेण्यासाठी विविध प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांत मोठ्या प्रमाणात झाली आहे। शहरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार माजी सरपंचांनी पदानंतर पत्नीला नगराध्यक्ष करण्याची धडपड केली, त्यानंतर आता मुलाला नगरसेवक बनवण्याचेही प्रयत्नही झाले। स्वतःच्या प्रभागात जागा मिळाल्यास दुसऱ्या प्रभागातून उभे करण्याचे प्रयत्नही झाल्याची चर्चा होती। या सर्व घटनांमुळे जनतेत राजकारण म्हणजे वारसा नव्हे सेवा असा सूर अधिक उठत आहे। व्हायरल व्हिडिओमुळे जनता अधिक जागरूक। निवडणूक संपली तरी चर्चा वाढली। निवडणुका संपल्या असल्या तरी गडकरींच्या या वक्तव्यामुळे वानाडोंगरीत नवी चर्चा पेटली आहे। नागरिक आता खास करून या व्हिडिओच्या आधारे निवडून आलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारताना दिसत आहेत। राजकारणात पदांवर कुटुंब कब्जा का? सेवा करण्याची क्षमता महत्त्वाची की घराणं? जनतेने निवडावे, कुटुंबाने नाही ठरवायचे। अनेक नागरिक हा व्हिडिओ शेअर करताना वारसा राजकारणावर टीका करत असल्याचे दिसत आहे। काहींनी तर टिप्पणी केली, गडकरींचं हे भाषण वर्षानुवर्ष सांगितलं गेलं पण नेतेच ऐकत नाही। शहरात व्हिडिओवर मीम्स, चर्चा आणि तिखट प्रतिक्रिया। वानाडोंगरीतील युवकांनी या व्हिडिओवर आधारित अनेक मीम्स, स्टेटस व रील्स बनवायला सुरुवात केली आहे। सोशल मीडियावर उडणारे तिखट प्रश्न, बाप राजा तर मुलगा युवराज, लोकशाही का कौटुंबिक वारसा, प्रभाग नसेल तर दुसऱ्याच्या प्रभागातूनच का उभे राहायचे, जनतेचा मांडलेला विश्वास कुटुंबांच्या ताब्यात, या पार्श्वभूमीवर गडकरींच्या वक्तव्याने वारसा राजकारणावर पुन्हा प्रकाश झोत पडला आहे। कोणाचा मुलगा मुलगी असणं गुन्हा नाही आहे। म्हणजे आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, जेवढ्या लोक सत्तेत आले त्याचे मोरबाळा भिडले। आता बापाला सत्ता मिळाली तर मला मिळाली पाहिजे। म्हणजे आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मंत्र्याच्या पोटातून मंत्री। काही कार्यकर्ते माझ्याकडे आम्ही काय करावं म्हणलं, चुनाव चिन्ह घंटा घ्या वाजवा म्हटलं। म्हणजे सगळे म्हणते आपलीच प्रॉपर्टी आहे। या पक्षात असं चालू आहे। कोणाचा मुलगा मुलगी असणं गुन्हा नाही आहे, पण जनतेने निवड केली पाहिजे।